राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा 84वा वाढदिवस असून या वाढदिवसानिमित्ताने राज्यभरात मोठी बॅनरबाजी आपल्याला पाहायला मिळते। पुण्यातही शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने अनेक ठिकाणी मोठे फ्लेक्स पाहायला मिळत असतानाच पुण्यातील पर्वती परिसरात लागलेला एक फ्लेक्स सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय। मी काय म्हातारा झालोय का, अजून लय जणांना घरी पाठवायचं आहे असा मजकूर या फ्लेक्सवर लिहिला आहे। या फ्लेक्सच्या माध्यमातून शरद पवार गटाकडून अजित पवार गटाला सूचक इशारा देण्याचा प्रयत्न केला असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात या निमित्ताने रंगू लागल्यात। तब्बल 4 वेळा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे आणि सोबतच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि त्यासोबतच देशाच्या पॉलिटिक्स मधले चाणक्य समजले जाणारे शरद पवार यांच्या आज पुण्यात पर्वती गावात एक आगळा वेगळा असा फ्लेक्स लागलेला आहे, ज्याच्यावरती मी काय म्हातारा झालोय का, अजून काही जणांना घरी पाठवायचंय अशा प्रकारचा एक मजकूर लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतं। हा जो फ्लेक्स आहे तो शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त इथं लावण्यात आलेला आहे आणि या फ्लेक्सवरती वेगवेगळ्या प्रकारचे मजकूर देखील लिहिलेले आहे। सोबतच शरदचंद्रजी पवार साहेब आपणास आनंददायी आयुष्याच्या आनंददायी शुभेच्छा अशा प्रकारचा देखील मजकूर इथं लिहिण्यात आलेला आहे। म्हणून हा जो फ्लेक्स आहे तो सर्वच पुणेकरांमध्ये चर्चेचा विषय ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। पुण्यातून मी शिवम देवकर, आपला आवाज न्यूज।